आज यायची आहेत घरी पाहुणे, त्यांच्यासाठी जेवणाची तयारी चालू आहे। तर इथे मी सुकटीची चटणी फ्राय करून घेते आणि इथे जेवण करून ठेवलेले आहे, तर रावस केलेली आहे। तर आज कोण कोण येणार आहे तुम्ही बघा नक्की, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आता जेवण झाल्यानंतर लगेच परत ओवीच्या शाळेमध्ये जायचं होता, त्यामुळे इथे जेवणाची गाडी चालू आहे। इथे जेवण हे गेलेले आहेत ऑफिसला, काव्य स्कूलमध्ये, ओवी पण स्कूलमध्ये गेले। फक्त आता थोडंसं जेवणाचं म्हणजे बाकी झालेलं आहे सगळं, फक्त आता सुकट चटणी फ्राय करते। तर आता आमच्या आगरी पद्धतीची सुकटीची चटणी जी आहे ती फ्राय करून घेते। इथं सासूबाईंनी आमच्या आज सुकटीची चटणी पाठवली होती आणि रेफा पाठवला होता। रेफा बघितलात का रेसिपी? ती रेफ्याची रेसिपी पण म्हणजे आमच्या खेडेगावातली जी कोलिम असते, बारीक कोलिम, ती रेफा बोलतात त्याला। तो रेफा पण मी घरात करून पण ठेवला आहे आणि त्यांनी सासूबाईंनी गावांना आमच्या पाठवल्या आणि ही चटणी करून पाठवली होती, ती आता इथं फ्राय करून ठेवते। कांद्यावरती फ्राय करते, अशी पण खायला जाम भारी लागते भाकरीबरोबर आणि फ्राय केलेली पण मस्त लागते। आता इथं सुकटीची चटणी करून ठेवले, करली फ्राय करून ठेवले तुकड्या मस्त अशा। त्याच्यानंतर करलीचा रस्सा आगरी पद्धतीचा इथं बनवून ठेवलेली आहे। इथं बनवले ही सप्ताल रावस आणि इथं बनवली आहे माकली आगरी पद्धतीचीच बनवली आहे, जशी मटण असतो ना काल्या मटण तसा सेम बनवलेला आहे। आणि इथं रेफा बनवला होता, त्यातला आता काव्याने वगैरे घेतलाय, त्यामुळे तसं जेवण बनवून ठेवलेलं आहे, भाकरी भात। तर हे सगळं बनवून ठेवलं आणि आता जाते ओवीला शाळेमध्ये आणायला। चला आता 12:30 जवळजवळ होत आलेले आहेत, त्यामुळे ओवीला शाळेमध्ये आणायला जातात। चला आता स्कूलमध्ये जात आहे। इथे विकायला आले आहे 250 रुपयाला 2 चादरीचे आहे बेडशीट। तर आता इथनं आम्ही स्कूलमध्ये जाऊन येते पटकन। ओवीच्या स्कूलमध्ये आत्ता पोहोचले आहे मी, कारण खूपच ऊन असल्यामुळे चेहरा सगळा झाकून यायची वेळ आलेली आहे, कारण इतकं कडक ऊन पडलेलं आहे की भरपूरच ऊन झालेलं आहे। शाळा सुटलेली आहे। आओ हाय कर, ये इकडे चल। वाव वाव, ओवीला घरी घेऊन आलेली आहे आणि आता ओवीने अभ्यास काय केलाय ओवी दाखवते ना, काय केलं आज, काय टीचर बोलल्या, काय स्टार केला, ओवीने स्टार काढला। आणखीन काय केलं, त्याला साईन दिले, स्टार दिले ओवीला, वाव। आणि ओवीच्या हाताला स्टार कुठे दिले, हे बघा ओवीच्या हाताला स्टार पण दिलेत। ओवीच्या टीचर काय शिकवतात ओवीला? ए फॉर ऍपल। आणि ओवीला गाणं शिकवतात, ABCD शिकवतात। हा काय ते काय, D फॉर डॉल। ओवी कोण आहे, डॉल आहे ना, कोणाची डॉल आहे ती? मम्माची डॉल आहे। केक केला काय? ओवी आता प्ले ग्रुपला जाते, पण तिथे चांगलं असं शिकवलं जातं। काय केलं, हा काय H नाहीये, टी। ओवीची स्पेलिंग काय? हे बघ ओवीची स्पेलिंग सांग काकांना, ते सांग ओवीची स्पेलिंग काय? ओ, हा इथे ओ आहे, कोणाचा तो? ओवीतला ओ। ओवीची स्पेलिंग काय? मला नाही माहिती ओवीची स्पेलिंग। अरे वा, गुड। पप्पांची स्पेलिंग कुठे आहे? किशोर गावण। ओके। आणि मम्मा कशी, मम्माचं काय? स्मिता। ओके गुड। आणि आईचं नाव काय आपल्या? किशोर नाही, सुनंदा मधुकर गावण। अण्णाचं काय नाव आहे तुझ्या? अण्णा शांताना किशोर गावण। अगं अण्णाचं नाव मधुकर शांताराम गावण। किशोर नाही। ओवी आताची 3.25 वर्षाची झालेली आहे, पण बरंच काय काय बरं सांगायला लागलेलं आहे। काय काढलं? वा 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 वा, ठेव आता बुक ठेव तुझं। पाहुणी आलेली आहेत, म्हणजे दीर दिराची मुलं आणि दोन्ही मुलं अशी आलेली आहेत जेवायला। तर सगळीजण, त्याच्याबरोबर ओवी पण जेवते, सासूबाई पण आहेत, तर सगळीच होती म्हणून त्यासाठी जेवण बनवला होता। मिशोवरनं मला पार्सल रिसीव झालेला आहे
छान असं मी इथे स्कार्फ मागवला होता, तुम्हाला तो ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. काय हो 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 हो. तर बघूया कशा पद्धतीचा आहे. तर आज एक मला पार्सल रिसीव झालेलं आहे मिशोवरना. तर ते तुम्हाला मला दाखवायचं होतं, कारण की उन्हाळा खूप झालेला आहे आणि आपल्या स्किनचे जर आपल्याला संरक्षण करायचं असेल, बाहेर जाताना सनक्रीम तर लावणं गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला आपण झाकून जायला हवं सगळं, म्हणजे पूर्ण झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं, त्याने आपला चेहरा डल पडत नाही किंवा काळा पडत नाही किंवा उन्हाची ज्वाळा आपल्या चेहऱ्याला लागत नाही. तर त्यावरनं एक प्रोडक्ट मागवला होता, जो स्कार्फ म्हणता येईल किंवा आपल्याला पूर्ण चेहऱ्यासाठी, म्हणजे जो अगदी रेडीमेड आपल्याला काही न करता स्कार्फ बांधताना खूप आपल्याला त्रास होतो. तर आता इथे पहा, हा अशा पद्धतीचा मस्त असा ह्याचा आलेला आहे चॉकलेटी कलरमध्ये. मी मागवरून अशा बांधायचे, बाकी काही. ओवी कोणाचा बर्थडे आहे? ओवीचा बर्थडे आहे. दीदी बस, दीदी बस, दीदी बस, दीदी बस, दीदी बस, चल. हॅपी बर्थडे टू यू. ए हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. तर तिथे छत्तीसचा ओवीचा बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आणि आता इथे आम्ही नवीन माठ जाऊन आणलेला आहे कासाराळी कुम्हाराळीमधनं. तिथनं माठ हा 300 रुपयाला मी नवीन घेऊन आले. तर नवीन कसा स्वच्छ धुवायचं ते वगैरे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, एक दिवस पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी पाणी भरलेलं आहे, प्युरेटचंच पाणी भरून ठेवले. तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण ब्लॉग पाहिलात का? आवडला का? तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवीन नवीन ब्लॉग येतात ते पाहत राहा माझे.